नमस्कार, सुप्रभात. मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 7च्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात एका धक्कादायक बातमीनं. भारतीय लष्करातील जवान मोहम्मद यासीन यांचं दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आल्याचं समजतंय. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातल्या गावामध्ये त्यांच्या राहत्या घरातूनच हे अपहरण करण्यात आलंय. तर शुक्रवारी संध्याकाळची ही घटना आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळानं काल घाईगडबडीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी दिली. तब्बल 18 निर्णय कालच्या बैठकीत घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळात मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घराचा मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शिवसेनेने या संदर्भात मागणी केली होती, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. आचारसंहितेच्या धसक्यानं विकास कामांचे प्रस्ताव मंजूर करण्याचा सपाटा स्थायी समितीनं शुक्रवारीही सुरू ठेवला. गेल्या 2 सभांमध्ये कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर केल्यानंतर कालही सुमारे 1,500 कोटींच्या कामांचे प्रस्ताव स्थायी समितीनं अवघ्या काही मिनिटात मंजूर केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 13वा वर्धापन दिवस आहे आणि याच निमित्तानं मुंबईमध्ये संध्याकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. तर येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. त्यामुळे आता राज ठाकरे आपल्या भाषणात आजच्या काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या नागपाडा इथल्या घराचा लिलाव करण्यात येणार आहे. केंद्रीय यंत्रणा तस्करी आणि त्याचबरोबर परदेशी चलन हेराफेरी प्रतिबंधक कायदा अर्थात साफेमा यांनी नागपाड्यातील गार्डन हॉल इथल्या घरावर टाच आणली आहे. अहमदनगरच्या जागेवरून आघाडीतील तिढा कायम असल्यानं सुजय विखे पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी महाजन आणि सुजय विखे यांच्यात बैठक पार पडली. तर राष्ट्रवादी काँग्रेस नगरच्या जागेवर अडून बसली. त्यामुळे नाराज सुजय विखे पाटील आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान सुजय विखेंच्या भेटीवर गिरीश महाजनांनी सूचक विधान केलंय. मला राजकीय ऑपरेशनची सवय असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय. ऑपरेशन यशस्वीच होतात असं देखील ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जळगाव बूथ प्रमुखांची भेट घेतली आणि यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका आणि पक्षाचा जाहीरनामा याविषयी या बैठकीत चर्चा झाली आहे. यावेळी बोलत असताना पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी संघटनेवर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे. तर तिकडे शरद पवारांच्या घरी राष्ट्रवादी नेत्यांची बैठक पार पडली. दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, गणेश नाईक या बैठकीत उपस्थित होते. बैठकीला कल्याण, ठाणे, नगर, औरंगाबाद, अमरावती आणि रावेर या जागांच्या बाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. प्रकाश आंबेडकरांनी नारायण राणेंवर टीकेची झोड उठवली आहे. ब्लॅकची तिकीटं विकणारा मुख्यमंत्री होणार असेल तर लोकांना जमिनी विकायलाच लागणार अशी टीका त्यांनी नारायण राणेंवर केली आहे. ते रत्नागिरीच्या सभेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून काल पुण्यामध्ये भाजप सरकार विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या गेटवर क्या हुआ तेरा वादा तसंच भोली सूरत दिल के खोटे ही गाणी लावून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या 5 वर्षातील कामाचा निषेध केलाय. भाजपनं 5 वर्षांमध्ये जनतेला फक्त आश्वासनांचं गाजर दाखवल्याचं म्हणत या ठिकाणी निषेध करण्यात आला. मुंबईमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश देण्यात आले. 13 ते 27 मार्च दरम्यान हे आदेश लागू करण्यात आले असून या काळात आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येणार आहे. निवडणुकांच्या संदर्भातील ईव्हीएमचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यामुळे ईव्हीएमची संख्या आणि त्याच्याशी संबंधित सर्व तपशील व्यवस्थित आणि जपून ठेवा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी निवडणूक आयोगाला केली आहे. मुंबईमध्ये रविवारी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध तांत्रिक कामांसाठी हा ब्लॉक असेल. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 12 मार्च ते 20 मार्च दरम्यान हा मेगा ब्लॉक घेतला जाईल. महामार्गावरील खंडाळा बोगदा इथल्या ढिले झाल्याने दरडीचं काम करण्यासाठी हा विशेष ब्लॉक या ठिकाणी घेतला जाणार आहे. म्हाडाने मुंबईतील 217 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. सोडतीच्या दुसऱ्याच दिवशी 2426 जणांनी म्हाडासाठी अर्ज दाखल केले. त्यामुळे यावेळी नेहमीप्रमाणे म्हाडाच्या घरांसाठी चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून येत आहे.
मुंबई पुणे महामार्गावर वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रडारयुक्त कॅमेऱ्यांचा वापर सुरू केलाय। महामार्गावर याची चाचणी सुरू असून गेल्या 10 दिवसांमध्ये 150 बेशिस्त वाहन चालकांना दंडही करण्यात आलाय। तर तिकडे नागपूर मेट्रोला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतोय। सीताबर्डी स्टेशनवर काल मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली होती। खापरी ते बर्डी या मेट्रो मार्गावर निशुल्क राईड्स देण्यात आल्या। तर जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास काही राईड्स या ठिकाणी राखीव देखील ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे महिला प्रवाशांची मोठी गर्दी काल बघायला मिळाली। येत्या 10 मार्चला महाराष्ट्रात पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे। यावेळी सुमारे 1,22,00,000 बालकांना पोलिओचा डोस देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलांच्या विविध उपक्रमांचा काल शुभारंभ करण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या मुख्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ झाला। अकोल्यातील सिंधी कॅम्पच्या पक्की खोली इथल्या जुगल किशोर केसवाणी यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली। आगीत घरात ठेवलेलं किराणा दुकानाचं सामान जळून खाक झाल्यानं हजारो रुपयांचं नुकसान झालंय। अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली। कांदा अनुदानाची मुदत 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि आता 31 डिसेंबर ऐवजी आता 28 फेब्रुवारीपर्यंत अनुदानाची मुदत वाढवण्यात आली आहे। सांगलीमध्ये एका उघड्या गटारीत गाय पडल्याची घटना घडली। ॲनिमल राहत प्राणी मित्र संघटनेकडून रेस्क्यू ऑपरेशन करत क्रेनच्या सहाय्याने तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर या गायीला सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलंय। पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला काल अलिबाग जिल्हा प्रशासनानं स्फोटकं लावून उद्ध्वस्त केलाय। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा कोट्यवधींचा बंगला भुईसपाट करण्यात आलाय। पालघरमध्ये तब्बल 2 टेम्पो भरून असलेले जिलेटिन आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले। स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे। बोईसर चिलार फाटा इथली ही कारवाई आहे। नांदेड जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापतींनी 39 कोटींचा घोटाळा केल्याचा भाजप सदस्यानं आरोप केलाय। समाज कल्याण सभापती शीला निखाते यांनी ठराव न घेताच दलित वस्ती विकास कामांचा 39 कोटींचा निधीच्या कामाचा कार्यारंभक आदेश गुत्तेदारांना दिले आणि त्या कामांचे पैसे देखील वर्ग केल्याचं भाजपचे सदस्य चंद्रसेन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। गोंदिया जिल्ह्यात काल सकाळी महिलांनी अवैध देशी दारूसह नॅनो कारनं याची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाले केलंय। दारूबंदी समितीच्या महिलांनी ही कामगिरी केली असून पोलिसांनी घटनेची तत्परता दाखवत आरोपीवर गुन्हा दाखल केलाय। जालना बस स्थानका शेजारी असलेल्या बबुल चौधरी यांच्या सॉमिलला काल आग लागली होती। दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून तात्काळ घटनास्थळी जाऊन ही आग विझवण्यात आली। संरक्षण खात्यात आज जाऊन कागदपत्र चोरणारा चोर किती मोठा असला पाहिजे हे यावरून लक्षात येतं। तो बाहेरच्या देशातला की आपल्या देशातला असा सवाल विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी उपस्थित केलाय। मोदी सरकारने दिलेली कोणतीही आश्वासनं पूर्ण केली नाही अशी टीका देखील वळसे पाटील यांनी केली आहे। आमच्यावर जे दिवस आले ते तुझ्या वाट्याला येऊ नये, त्यासाठी शिक्षण घेऊन मोठी हो असा कानमंत्र दिलेल्या वडिलांचा ऐन परीक्षेच्या तोंडावर मृत्यू झाला। तरी देखील मनोधैर्य खचू न देता 10वीतल्या भंडारातल्या प्रणाली खेमराज मेश्रामनं पेपर दिलाय। एसटी चालक म्हणून काम करणाऱ्या प्रणालीच्या वडिलांचं ऐन परीक्षेच्या तोंडावर निधन झालं, पण मनावर दगड ठेवून तिनं पेपर दिलाय। हिंगोलीमध्ये बळसोंड भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ सुरू करावी आणि पोलीस चौकी सुरू करावी या मागणीसाठी मराठा शिवसैनिक सेनाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। प्रशासनाकडून मागण्या मान्य केल्याचं आणि 8 दिवसात पाणी पुरवठा करण्याचं संबंधानं या ठिकाणी प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलं, परंतु मराठा शिवसैनिक संघटनेकडून येत्या 15 दिवसात जर पाणी प्रश्न सोडवला गेला नाही तर ग्रामपंचायत कार्यालय बळसोंड इमारतीस टाळं ठोकण्यात येईल याबाबत इशारा देण्यात आलाय। त्यामुळे प्रशासनानं दिलेलं आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी होती आहे। शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्यापोटी 20% रक्कम बँक आणि अधिकाऱ्यांनी घेतली होती आणि या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मानवत इथल्या स्टेट बँकेच्या विरोधात आंदोलन केलं, परंतु बँकेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्यानं शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील SBI लाईफ इन्शुरन्सच्या शाखेतच आता भजन आंदोलनाला सुरुवात केली आहे।
लातूरमध्ये शिवजयंतीसाठी जमा झालेली वर्गणी शहीदांच्या कुटुंबियांसाठी देऊन साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। शहीदांच्या कुटुंबियांसाठी 11,11,000ची मदत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली आहे। केंद्र सरकारच्या वतीने जानेवारी महिन्यात देशातील 4,237 शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण राबवण्यात आलं होतं। यामध्ये इंदापूर नगर परिषदेने 3,752 गुण मिळवत देशात 10वे स्थान तर राज्यात 8वा क्रमांक पटकावला। स्वच्छ सर्वेक्षण अभियानात विटा शहराचा प्रथम क्रमांक आला। या यशाचं विटा नगरपालिका आणि विटेकर नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं, तर हत्ती, उंट आणि घोड्यांची मिरवणूक काढत आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला। पेट्रोल पंपावरील डिझेल चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात सांगली पोलिसांना यश आले। चौघांना अटक करत एक ट्रक आणि साहित्य जप्त करण्यात आले। या टोळीकडून 11 डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून यामागे आंतरराज्यीय टोळी असण्याची देखील शक्यता पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी व्यक्त केली आहे। तर काल जागतिक महिला दिनाच्या दिवशी सोलापूरच्या विठ्ठल मंदिरात महिला भाविकांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। मंदिर समिती सुरक्षा रक्षकांनी ही मारहाण केली आहे। नांदेडमधील मुखेड तालुक्यात झालेल्या 2 गटाच्या मारामारीत एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले। शिरूर देबड या गावात ही घटना घडली आहे। धनगर समाजाचे दैवत काळूमामा महाराज यांची पालखी गावात आली होती आणि या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच अगदी क्षुल्लक कारणावरून 2 जणांमध्ये वाद झाला। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील निळापूर इथल्या वासुदेव ठाकरे या शेतकऱ्याच्या घराकडे जाणारा या ठिकाणी बंद केलेला रस्ता जो आहे तो खुला करण्याच्या मागणीसाठी वासुदेव ठाकरे या शेतकऱ्यांना कुटुंबासह आमरण उपोषण सुरू केलंय। प्रशासनाने दाद न दिल्यास वणी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 3 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे होत आहेत। गुरुवारी मंचर आणि शिरूरला सभा झाल्या। या सभांमध्ये अजित पवार खूपच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। खामगाव इथे खामगाव अकोला रोडवरील एका अनधिकृत डांबर प्लांटवर तहसीलदारांनी छापा मारून डांबरमध्ये मार्बल सदृश्य पावडरची भेसळ करताना काही जणांना रंगेहात पकडलाय। तहसीलदारांनी सदर प्लांटवरील सर्व साहित्य जप्त करून प्लांटला सील लावलंय। तर खामगाव अकोला मार्गावरील कोलोरी शिवारामध्ये एक अनधिकृत डांबर प्लांट आहे आणि त्या ठिकाणी रस्ते बांधणी करता लागणारं डांबर तयार केलं जात होतं। सोलापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीने स्टेट बँकेवर हलगीनाद मोर्चा काढण्यात आला। लाखोंच्या संख्येने शांततेत मूक मोर्चा काढलेल्या मराठा समाजातील तरुणांना सरकारकडून आश्वासनांशिवाय काहीही मिळालेलं नाही, त्यामुळे हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। गडचिरोली जिल्ह्यात विरूर या दुर्गम गावात महिला दिनाचं औचित्य साधून नागपूरच्या फाउंडेशनतर्फे या ठिकाणी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कबड्डी, खो खो या स्पर्धांसोबत गावातील महिलांचा सत्कार देखील करण्यात आला। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून धुळे महानगरपालिकेच्या उपमहापौर कल्याणी अंपळकर आणि काही महिला नगरसेविकांनी बंडाचं निशाण फडकावलंय। महानगरपालिकेच्या कारभारात आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही असा आरोप करत 4 नगरसेविका आणि उपमहापौर कल्याणी अंपळकर यांनी कठोर भूमिका घेतली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेचा काल निकाल जाहीर झाला आणि या परीक्षेत धुळ्यातील अश्विनी हिरेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय। महिला प्रवर्गाच्या खुल्या गटातून अश्विनी यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवलाय, त्यामुळे तिचं सर्व स्तरातूनच मोठं कौतुक होत आहे। बीडमध्ये महात्मा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून शहरातील निराधार महिलांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना शिलाई मशीन, ब्युटी पार्लरच्या किटचं वाटप करण्यात आलं। काल नंदुरबार जिल्ह्यात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महिलांनी विविध वेशभूषा करत जंगी मिरवणूक काढली होती। या मिरवणुकीत बेटी बचावसह विविध विषयांवर प्रबोधन करणारे देखावे सादर करण्यात आले होते। कृषी क्षेत्रात केलेल्या अभूतपूर्व कामगिरीबद्दल अहमदनगरमधील राहीबाई पोपरे यांचा राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। नारी शक्ती पुरस्कार देऊन राहीबाईंच्या कामाचा सन्मान करण्यात आला। तर संगमनेरमध्ये काल वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला। शाळेत धावत्या महिलेच्या रचनेमध्ये या ठिकाणी विद्यार्थिनींची बैठकींची व्यवस्था करण्यात आली होती। याची अतिशय सुंदर दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी आपण पाहू शकता। तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आपल्या आईसाठी खास स्वतःच्या हाताने वांग्याचं भरीत तयार केलं। सचिनचं मातृप्रेम तर सर्वश्रुत आहेच, मात्र सचिननं खास महिला दिनानिमित्त आईसाठी स्वतःच पाककौशल्य आजमावल्याचं या ठिकाणी काल बघायला मिळालं।
सिनेसृष्टीतील कलाकार सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी जात असतात। बिग बी अमिताभ बच्चन यांनी देखील सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती। आता बघूत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। जम्मू काश्मीरमध्ये काल पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय। राजौरी जिल्ह्यातील केरणी कसबा भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय, तर या गोळीबाराला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय। मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांची यूपीएससी मध्ये टक्केवारी वाढावी यासाठी विद्यावेतन देण्यात येणार आहे। शासनाची छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था विद्यावेतन देणार आहे, तर दिल्ली इथे यूपीएससीच्या प्रशिक्षणासाठी होणारा खर्च शासनाकडून उचलण्यात येणार आहे। काश्मीरी युवकांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घटनांमधील दोषींवर राज्य सरकारनं कारवाई करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा विरोधकांवर टीका केली आहे। आपल्याच देशातील काही लोक पाकिस्तानची मदत करत आहेत, ही बाब दुर्दैवाची असल्याचा आरोप मोदींनी केलाय। कानपूरमध्ये झालेल्या सभेत बोलत असताना त्यांनी ही टीका केली आहे। राफेलच्या फाईल्स चोरीला गेल्या या वक्तव्यावरून अॅटर्नी जनरल यांनी 2 दिवसातच घुमजाव केलाय। राफेलच्या फाईल्स चोरी झाल्याच नाहीत असा नवा दावा अॅटर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी केलाय। याचिकाकर्त्यांनी मूळ कागदपत्रांच्या फोटोकॉपी वापरल्या असं त्यांनी म्हटलंय। राजस्थानच्या बिकानेरमध्ये दुपारच्या सुमारास MiG-21 बायसन विमान कोसळलं। सुदैवानं या अपघातातून वैमानिक बचावलाय। नेहमीच्या सरावासाठी हे विमान उडालं, मात्र तांत्रिक बिघाडामुळे अवघ्या काही वेळातच विमान कोसळलं। दरम्यान या अपघाताच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश संरक्षण दलानं दिले आहेत। अयोध्या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांच्या नियुक्तीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे। न्यायालयानं मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली असून या समितीमध्ये श्री रविशंकर, न्यायमूर्ती खलीफुल्ला आणि श्रीराम पंचू यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर न्यायमूर्ती खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत। न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेली भाजपच्या संसदीय समितीची बैठक काल रात्री उशिरा संपली। 3 तासांहून जास्त वेळ ही बैठक सुरू होती। या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेते देखील उपस्थित होते। मिझोरमचे राज्यपाल कुमानम राजशेखरन यांनी शुक्रवारी पदाचा राजीनामा दिलाय। राजशेखरन हे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी देखील हे आव्हान स्वीकारलंय। लोकसभा निवडणुकीसाठी 6 उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली असून पक्षाचे संस्थापक मुलायम सिंग यादव यांना मैनपुरीची सुरक्षित जागा देण्यात आली आहे। कॅन्सर प्रतिबंधक औषधांच्या किमतीत 87% कपात करण्याचा निर्णय केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाने घेतलाय। या निर्णयामुळे कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीत बहुप्रतीक्षित काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरचा कोनशिला समारंभ पार पडला। याआधी नरेंद्र मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ मंदिरात पूजाही पार पडली। आता बातम्या ही क्रीडा विश्वातून थोडक्यात। तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। रांची इथल्या सामन्यादरम्यान महेंद्रसिंग धोनीनं संपूर्ण संघाला लष्कराच्या कॅप वाटून श्रद्धांजली वाहिली। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 32 धावांनी पराभव झाला। 314 धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताचा डाव 281 धावात आटोपला। कर्णधार विराट कोहलीने 123 धावांची दमदार खेळी केली, परंतु भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं। ऑस्ट्रेलियानं विजयासह मालिकेत आता 2-1नं पुनरागमन केलंय। आणि क्रीडा विश्वातील या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह गावागावातल्या ताज्या बातम्या घेऊन लगेचच भेटतोय गावाकडच्या बातम्यांमध्ये। तेव्हा बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।